नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। आदर्श मल्हार सेनेच्या वतीने गेल्या 15 दिवसापासून आंदोलन करणारे राष्ट्रीय अध्यक्ष अभिलाल दादा देवरे यांनी आज धुळे येथे पत्रकार परिषद घेतली। भारतीय राज्यघटनेच्या आधारावर आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अभिलाल दादा देवरे, कविताताई अभिलाल, राजेश आणि भाग्यश्री 25 ऑगस्टपासून तर 9 सप्टेंबरपर्यंत अखंड 16 दिवस अन्नत्याग उपोषण अभिलाल दादा देवरे यांनी केलं। देशाचे प्रधानमंत्री 3.5 कोटी तरुणांना रोजगार देणार असं स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घोषणा करतात। राज्याचे मुख्यमंत्री निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर 10 लाख तरुणांना रोजगार देणार असं घोषणा करतात। 1,34,000 लाडके भाऊ लाडक्या बहिणींना प्रशिक्षण दिलं। मी जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 3री वर्ग सांभाळलं तरी 334 दिवस काम करून या 16 दिवसामध्ये मला रोजगार देऊ शकत नाही असं राज्याच्या आयुक्तांनी पत्र दिलं। ही शोकांतिका आहे। मी भारतीय राज्यघटनेच्या कलम 14, 16, 19, 21, 21, 23, 39, 41 या कलमांच्या आधारावर तसेच वस्ती शाळेतील 12वी पदवीधर तरुणांना पोस्टाद्वारे शिक्षण दिलं होतं आणि त्यांना शिक्षक म्हणून काम दिलं। तर मी सुद्धा पदवीधर आहे, माझ्यासोबत DED बांधव आहेत। सर्वांच्या भविष्यासाठी, सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी मी उपोषण केलं तरी शासनाने दुर्लक्ष केलं। प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला फोनवर सांगितलं की अभिलाल, हे शासन तुझ्याकडे लक्ष देणार नाही, तू जीवाची बाजू लावू नको। 16 दिवस झाले, आता 17वा दिवस हुकणार आहे, तू उपोषण सोड, आपण कोर्टात जाऊ आणि तुम्हाला न्याय देऊ। त्यांच्यावर विश्वास ठेवून मी उपोषण थांबवलं। म्हणून जर या शासनाला संविधान मान्य असेल तर यांनी दिलेला शब्द पूर्ण करावा, आम्हाला रोजगार द्यावा, अन्यथा यांना संविधान मान्य नाही असं जगाला दाखवू आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराज, जय संविधान। या देशामध्ये लोकशाही उरली आहे की नाही हे देखील आज मला संशय वाटत आहे। कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार, डी24 पेड न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।